नमस्कार सर्वांना। तर वेळेअभावी आजसुद्धा मी शॉर्ट व्हिडिओ शेअर करत आहे। लॉंग व्हिडिओ उद्यापासून आपल्या ठरलेल्या वेळेत म्हणजे रोज दुपारी 12 वाजता येतील। तर आज शेअर करणार आहे झटपट अशी खमंग ढोकळ्याची रेसिपी। त्यासाठी 3 वाटी रवा घेतलाय, 1 वाटी दही घेतलाय, चवीनुसार मीठ घातलं, चिमूटभर हळद घातली आणि पाणी घातलं आणि हे जे सगळं मिश्रण आहे तर ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। हे सगळं मिश्रण मिक्स करताना चम्मच जो आहे तो एकाच डायरेक्शननी घुमवायचा। त्याला सेट होण्यासाठी ठेवलंय। मिक्सरच्या पॉटमध्ये 3-4 मिरच्या घातल्या, थोडंसं जिरं घातलं आणि पाणी न घालता हे जे आहे तर ते व्यवस्थित असं वाटून घेतलं। वाटलेली पेस्ट रव्यामध्ये घातली आणि पुन्हा एकदा सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलाय। त्यानंतर बघा थाळीला तेल लावून घेतला आणि सगळं तेल व्यवस्थित असं पसरवून घ्यायचा। त्यानंतर बघा जे बॅटर आपण तयार केलेलं होतं तर त्यामध्ये ना 1 इनोचा पॅकेट घालायचा। 3 वाटी रवा, 1 वाटी दही आणि 1 इनोचा पॅकेट अगदी परफेक्ट असं कॉम्बिनेशन बसतं। पुन्हा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। ज्या थाळीला तेल लावलेला होता त्या थाळीमध्ये हे सगळं जे बॅटर आहे तर ते टाकून घ्यायचं आणि थाळी ना अशा प्रकारे डॅब करून घ्यायची, म्हणजे जे एअर बबल्स असतात ते निघून जातात। पसरट भांड्यामध्ये पाणी घातलं, एक स्टँड ठेवला, त्यामध्ये रवा घातलेली थाळी ठेवली आणि वरून पुन्हा कव्हर करून घेतलं आणि फक्त 15 मिनिटांमध्ये हा जो ढोकळा आहे तर तो अगदी छान असा शिजून जातो। अशा प्रकारे ना चेक करून घ्यायचं। त्यानंतर बघा ढोकळा शिजलेला आहे। एका पसरट भांड्यामध्ये पुन्हा तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये राई, जिरं, कढीपत्ता, मिरच्या घातल्या आणि ही जी फोडणी आहे तर या ढोकळ्यांवर घातली आणि हव्या त्या शेपमध्ये ढोकळा कट करून घेतला। अगदी झटपट असा ढोकळा तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की